महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सैनिक शहीद सुशील तेलगोटे याला न्याय देण्यासाठी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने निवेदन, आंदोलनाचा इशारा। अतिशय भयानक, हादरून टाकणारा हत्याकांड घडलेला आहे। एका देशसेवेसाठी लढणाऱ्या सुशील तेलगोटेच्या या सैनिकाची क्रूरपणे हत्या करण्यात आली। या शहीद सैनिकाला न्याय मिळावा, त्याच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे। याच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी शासनाने पाठपुरावा करावा। शहीद सुशील तेलगोटेच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, त्यांच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात यावे, आरोपीचा पुन्हा सीन क्रिएशन करण्यात यावा, जिल्ह्यात कायद्याचा धाक हवा, पोलिसांचा धाक हवा, अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी कठोर पावले उचलावी। SIT मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा अनेक मागण्या घेऊन ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। तात्काळ या गंभीर बाबींची दखल घ्यावी व पाठपुरावा करून शहीद सुशील तेलगोटेला न्याय द्यावा। मूर्तिजापूर तालुक्यातील शहादतपूर येथे शेतकऱ्याचा रस्ता अडवण्यात आला, तो रस्ता मोकळा करण्यात यावा। वेळोवेळी तक्रार करूनही शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, संबंधित तहसीलला आदेश देऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा। खालील सर्व मागण्या मान्य करून न्याय द्याल अशी अपेक्षा केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्यात यावा। 15 दिवसात सर्व मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार, याची नोंद घ्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, गजानन वानखेडे, अकोला। माझ्या नवऱ्याला न्याय द्या, मला त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे। जे मागण्या पूर्ण केल्या ते आम्हाला पूर्ण द्या, त्यांना फाशीची सजा द्या, माझ्या नवऱ्याला न्याय द्या। जसं माझ्या नवऱ्याचा त्यांनी चेहरा खराब केला, तसा चाललं पाहिजे आणि तो कोल्हापे जो पोलीस अधिकारी आहे त्याचं निलंबन झालं पाहिजे। आईची मला न्याय पाहिजे, फक्त मग पोराचा न्याय करा फक्त। फक्त मला त्या पोराची फाशी झाली पाहिजे। 1 जण नाही आहे, 4 जण नाही, आपलाही मोठे जण असते। देशाच्या सैनिकाची क्रूर हत्या झालेली आहे। हे 2-3 आरोपीचं काम नाही, 9 ते 10 आरोपींनी हत्याकांड केलेलं आहे। कट घरात रचलेला आहे, त्याच्यामुळे घरातले सदस्य सुद्धा आरोपी झाले पाहिजेत। आरोपीचं घर बुलडोझरने पाडलं पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून प्रकरण चालून आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे। पीडित परिवाराला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत सरकारने देऊन शासकीय नोकरी सुद्धा दिली पाहिजे। शहीद स्मारक झालं पाहिजे। एवढंच नाही, SIT आणि CID मार्फत सुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। कोणापे नावाच्या पोलिसांनी या पीडित कुटुंबाला धमकवल्याची क्लिप बाहेर आलेली आहे, त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे। अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण असल्यामुळे सामाजिक न्याय विभाग, सामाजिक न्याय मंत्री, राज्याचे गृहमंत्री यांनी तात्काळ या खासदार, पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री कुणीही या अंत्यविधीला आलेलं नाही। आजही आम्ही मोर्चा काढलाय, परंतु जिल्हाधिकारी निवेदन घ्यायला खाली आले नाहीत। सैनिकाचे आई वडील दरवाज्यावर आलेत, याचीही संवेदना त्यांना राहिलेली नाही, हे दुर्दैव आहे। म्हणून या सगळ्या व्यापक मागण्यांसाठी आज आम्ही मोर्चा काढलाय। आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीचं घर तात्काळ बुलडोझरने पाडलं पाहिजे। गृहमंत्री इतरांचे घर पाडतात आणि दलित मारला गेल्यावर त्या आरोपीचं घर का पाडलं जात नाही, हा सुद्धा प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय। नारी शक्ती विधेयक बिल नाकारल्यामुळे चित्रा वाघ रडतायत, नीलम गोरे रडतायत, नवनीत राणा रडतायत। माझ्या बाजूला सैनिकाची आई आहे, पत्नी आहे, ती नारी नाही का, हा प्रश्न सुद्धा मी या माध्यमातून विचारतोय। म्हणून ही घटना अतिशय निंदनीय, क्रूर हत्याकांड झालेलं आहे आणि याची तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही। वेळ पडली तर मंत्रालयात घुसू आणि राजीनाम्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मोठं आंदोलन करू। या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, असं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। त्यांनी अहवाल बनवून तात्काळ ऍक्शन घेण्याचं आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।